बिहारच्या निवडणुका झाल्या त्या संदर्भामध्ये एनडीएला खूप मोठं यश आलं. कसं पाहता त्या यशाकडे आणि महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे? अपेक्षेपेक्षा जास्त यश बिहारच्या निवडणुकांमध्ये एनडीएला त्या ठिकाणी आलेलं आहे. जवळपास 200 जागापर्यंत पोचण्याचे चिन्ह आता तरी दिसून राहिले आहेत आणि महाविकास आघाडी काँग्रेससह भुईसपाट त्या ठिकाणी झाली. काँग्रेस तर अवघ्या 4 जागावर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगर परिषदांमध्ये या महाआघाडीचा असा धुव्वा या ठिकाणी उडणार आहे. कारण महाविकास आघाडी आता ही जनतेपासून खूप दूर गेलेली, जनते विश्वास त्यांच्यावर आला नाही. महायुती पुन्हा महाराष्ट्रामध्ये जसं यश विधानसभेला प्राप्त केलं तशाच प्रकारचं यश नगरपालिकामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्राप्त करेल. किंवा महायुती झाली नाही, काय परिस्थिती? महायुती आता बुलढाण्यामध्ये होईल असं काही वाटत नाही. कारण BJPचा उमेदवार बहुतेक काल त्यांनी पक्षाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि काँग्रेस उभाटाचं सुद्धा त्यांचे अलायन्स झालं आहे, पण त्यांचा उमेदवार अजून ठरलेला नाही आहे. आणि आम्ही ज्या पद्धतीने मागे सांगितलं की आम्ही उमेदवाराच्या शोधामध्ये आहोत, अजून पण आम्हाला पण चांगला उमेदवार भेटलेला नाही आहे. जिल्ह्यात अजून युती झाली नाही जिल्ह्यामध्ये? नाही, आता काल आम्ही सगळीकडे जिल्हाभराचे आम्ही इंटरव्ह्यू घेतले, अजून कुठेही युतीची चर्चा नाही आहे. त्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे का? होईल का युती? अजून तर काही कोणाकडनं काही मेसेज नाही. आमचे पत्र आम्ही त्यांना दिलेले आहेत चर्चा करा म्हणून, पण उत्तर कोणाकडनं आलेलं नाही. विजयराज शिंदे म्हणतात अद्यापर्यंत आम्हाला पत्र मिळालं नाही. आता तुमच्या माध्यमातून TVवर दाखवून पाठवलं, आम्ही मेल केला, त्यांच्या श्वेताताईंना दिला, आकाशदादाला दिला, चेनूभूला दिला, सगळ्यांना दिलं. आकाशदादाकडून त्यांच्याकडून काय आतापर्यंत काय आले? अजून काहीच नाही. मतदान केलं होतं महायुतीला, भाजपला, त्याच पद्धतीने बिहारमध्ये तसं काही झालं? लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट दिसूनच राहिला ना रिझल्टमध्ये. 10,000 लाडक्या बहिणीला जी मदत त्या ठिकाणी दिल्या गेली त्याचा इम्पॅक्ट दिसूनच राहिलेला आपल्याला. महाराष्ट्रातही आपण अनुभवला. काँग्रेसनं असा आरोप केला की ते कामिश म्हणून दाखवलं होतं आणि 10,000 रुपये 1.5 कोटी महिलांच्या खात्यात जमा केले बिहारमध्ये. मग तुम्ही 65 वर्ष सत्ता भोगली तर तुम्ही काय कमी आमिष लोकांना दिले? तुम्ही काय कमी प्रयोग असे केले? मग तुम्हाला 65 वर्षात काहीच करता नाही आलं ना. डबल मतदानाचा परिणाम होऊन राहिला म्हणून याचा फायदा महाविकास आघाडीला मिळतो ना. तुम्ही जाहीरपणे पहिले सांगितलं डबल नावं जी आहेत ही काँग्रेसच्या काळापासूनची आहे, 20-30 वर्षापासूनची आहेत आणि याचा फायदा त्यांनाच मिळून राहिलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की याला किनार मतचोरीचीच आहे असं बोलून राहिले. ते आता हारल्यानंतर सगळे रडीचे डाव असतात. काहीतरी कारण सांगायचं असतं की आम्ही कशामुळे हारलो. खरं तर तुम्ही फक्त हवेत उडणारे लोक आहेत, तुम्ही जमिनीवर लोकांचे कामं करत नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना हे सगळे पक्ष जमिनीवर काम करून राहिले आहेत. मागच्या 15-20 वर्षामध्ये त्या मुख्यमंत्र्यांनी बिहारच्या जी गुंडागर्दी खतम केली, जो न्याय त्या ठिकाणी जनतेला दिला, करोड म्हणजे लाखाच्या संख्येने गावगुंडांना तडीपार केलं, चालत्या महिलेची इज्जत लुटली जायची ते बंद केलं आणि त्याच्यामुळे लोकांना सुरक्षित आयुष्य त्या महाराष्ट्रात बिहारमध्ये जगता आलं. आपणही भारतामध्ये सगळ्यात सांगायचो की बिहार खूप डेंजर स्टेज आहे, बिहारमध्ये खूप गुंडेगिरी, इकडचे लोक गेले की त्यांना लुटवायचं. आज त्या माणसाने ते बिहार लाईनवर आणलं, हे तिथल्या जनतेला पटवून राहिलं. तुम्ही हे काम मान्य करत नाही. ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार त्या बिहारमध्ये होतं किंवा काँग्रेस सोबत होती त्यावेळेला बिहारची हालत काय होती? पिक्चरमध्ये डायलॉग राहायचा की बिहार का बच्चा माँ की पीठ से तलवार और पिस्तौल के पैदा होता, ही भाषा होती त्या काळात. हे सगळं संपवलं. काँग्रेसचा आरोप असा आहे की आजही बिहारमध्ये 80% क्राईम वाढलेला आहे. मला वाटतं जेवढा क्राईम कंट्रोलमध्ये नितीश कुमारने केला हे बिहारच्या आणि भारतातल्या राजकारणामधलं सगळ्यात मोठं प्रमाण त्या ठिकाणचं आहे की त्यांनी क्राईम कंट्रोल केला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.